अगस्तीकडून मार्गदर्शन. विराटचा वध केल्यावर राम लक्ष्मणासह सीतेसह वनात घेऊन वास करणाऱ्या ऋषीमुनीच्या आश्रमात भेटी देत देत पुढे जाऊ लागला. प्रथम शरभंग ऋषीच्या आश्रमात गेल्यावर शरभंगाने त्यांचे प्रेमाने स्वागत केले. नंतर दंडकारण्यात राहणारे सर्व ऋषीमुनी रामाला भेटण्यासाठी शरभंगाच्या आश्रमात आले. त्या सर्व ऋषीमुनींना पाहून राम, सीता व लक्ष्मण यांनी त्यांना साष्टांग नमस्कार घातले. त्याबरोबर त्यांनी रामाला आशीर्वाद देऊन त्यांचे अभिनंदन केले. पुढे जाताना वाटेत रामाला हाडाचे ढीग दिसले. हे रामा, ही ऋषींची मस्तके आहेत. इथे सर्वत्र राक्षसांचा संचार असतो. त्यामुळे संधी मिळेल त्याप्रमाणे हे राक्षस ऋषींना खाऊन टाकतात. त्यांनीच खाऊन टाकलेली ही मस्तके आहेत. त्या मुनीचे हे बोल ऐकून रामाने तेथील सगळ्या राक्षसांचा वध करण्याची प्रतिज्ञा केली. ऋषींचे आश्रम पाहत पाहत राम सीतेसह ऋषींच्या आश्रमात आला. सुतीक्षण ऋषीच्या आश्रमात आल्यावर त्यांचे स्वागत झाले. तेव्हा रामाने सुतीक्षणाकडे गुरु अगस्त्य मुनीच्या दर्शनाला जाण्याची इच्छा प्रकट केली. सुतीक्षण रामाला घेऊन अगस्तीच्या आश्रमात गेला. अगस्त्य मुनींनी रामाला पाहिल्यावर उठून त्याला सामोरे जात म्हटले, हे रामा, तुझे कल्याण असो. रामाने सीता व लक्ष्मणासह प्रमाण केला. एक धनुष्य, अक्षय बाणाचे 2 भाते व एक खड्ग अशी आयुधे रामाला देऊन अगस्त्य मुनींनी रामाला म्हटले, रामा, या शस्त्राच्या सहाय्याने तू सर्व राक्षसांचा वध कर. आता पंचवटीत जाऊन तू राहा. अगस्त्य मुनीचा निरोप घेऊन त्यांनी दाखविलेल्या मार्गाने राम पंचवटीत जाण्यास निघाला. जटायूची भेट व शूर्पणखा विटंबना. पंचवटीच्या मार्गावर जाता जाता जटायू रामाच्या दृष्टीस पडला. राम त्याला राक्षस समजून लक्ष्मणाला म्हणाला, लक्ष्मणा, धनुष्यबाण या ऋषीभक्षकाचा वध करतो. हे ऐकून जटायू भीतीने थरथर कापत रामाला म्हणाला, माझे नाम जटायू असून मी तुम्हाला सर्व प्रकारे मदत करीन. तुम्ही दोघे वनात शिकारीला गेले असता मी सीतेचे रक्षण करीन. हे ऐकून रामाला आनंद झाला. त्याने जटायूला आलिंगन देऊन म्हटले, तू सांगितल्याप्रमाणे माझ्या आश्रमाजवळ वनामध्ये राहून रक्षण कर. पंचवटीत पोहोचल्यावर रामाने लक्ष्मणाकडून गोदावरीच्या तीरावर एक झोपडी बांधून घेतली व त्यात ती तिघेही आनंदाने राहू लागली. एकदा शूर्पणखा नावाची राक्षसी रामाच्या आश्रमाजवळ पोहोचली. तेथे सीतेसह असलेल्या मदनासारख्या सुंदर रामाला पाहून त्याच्यावर भाळली व त्याच्याशी विवाह करण्याची इच्छा तिने प्रकट केली. रामाने आपण तिला विवाहित असलेले सांगितले. तू लक्ष्मणाकडे जा, तो तुला योग्य पती आहे असे सांगितले. तेव्हा ती तशीच लक्ष्मणाकडे गेली. पण लक्ष्मणाने नकार देताच ती म्हणाली, तुम्ही दोघेही मला फसवत आहात, तेव्हा तुझ्या त्या सीतेला आताच खाऊन टाकते. असे म्हणून ती सीतेच्या अंगावर धावून गेली. त्याचबरोबर रामाच्या आज्ञेने लक्ष्मणाने तलवार हातात घेऊन त्या राक्षसीचे